जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, हुतात्मा नाग्या कातकरी, राया ठाकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. जुन्नर तालुक्याचे सन्मान्य आमदार, शिवजन्मभूमीचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या सर्वांच्या नेतृत्वाखाली, या सगळ्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज जुन्नर तालुक्यामधील पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने खरं तर आज 12 तांबे जिल्हा परिषदे गटामध्ये वेगळाच चमत्कार घडलेला आहे. याच्यामध्ये 12 तांबे जिल्हा परिषद गटाची एकूण परिस्थिती बघून, तिथल्या समस्या बघून, तिथली एकंदर स्थिती बघून, वास्तविकता बघून आज सर्व पक्षीय कार्यकर्ते, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र या ठिकाणी कार्यकर्ते आले. वेगवेगळ्या वारकरी संप्रदाय असेल, रिटायरमेंट नोकरदार असेल, सेवानिवृत्त संघटना असेल, महिला असतील, वेगवेगळ्या स्तरातील सर्व मंडळी आज तांबे 12 जिल्हा परिषद गटातील जी काही जनता आहे, जे काही नागरिक आहेत, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण खरं तर एकत्र येऊन या तांबे 12 जिल्हा परिषद गटामध्ये जी काही आता होऊ घातलेली जी निवडणूक आहे, ती निवडणूक लढण्यासाठी खरं तर सगळे सज्ज झालेत. नुकताच सर्व ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत असताना, ज्या संघटनांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे पुढे येऊन जो बदलाचा भाग बनले आहे, त्या बदलाचा भाग बनलेल्या सर्व संघटना असतील, तरुण कार्यकर्ते असतील, महिला भगिनी असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी खरं तर मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळे पत्रकार मित्र एका शॉर्ट नोटीसवरती आम्हाला सहकार्य करण्यासाठी आपण आलात. आपलं देखील मनापासून स्वागत करत असताना माझे सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती संबोधन करतील, बोलतील, परंतु मला विशेष करून सांगायचं जर झालं तर गेल्या कित्येक दिवसापासून अनेक अडचणींना आम्ही खरं तर सामोरे जातोय. ही अतिशय दुःखदायक आणि मनाला वेदना देणारी गोष्ट होती. आणि ही वेदना देणारी गोष्ट खरं तर प्रत्येक तांबे 12 जिल्हा परिषद गटातला नागरिक नाही तर तालुक्यातल्या संबंध नागरिकांना वाटत होतं, या भागाचा काहीतरी विकास झाला पाहिजे. ही माणसं सुद्धा पूर्व आणि पश्चिम दरी दूर होऊन मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजेत, म्हणून इथं बदल झाला पाहिजे. म्हणूनच आज तांबे 12 जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई रोहिदास बोराडे या खरं तर निवडणूक या ठिकाणी लढवतात. सुनीताताईच्या बाबतीमध्ये झाला तर महिला प्रतिष्ठानच्या मदतीने, त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या उपतालुका प्रमुख महिला आघाडीच्या म्हणून त्या गेल्या 5 ते 7 वर्ष या गटामध्ये काम करतात. खरं तर सुनीताताईंच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सुनीताताई या पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांचे मिस्टर नोकरीला असल्यामुळे तिथे राहतात. परंतु गार फिरते आकाशी लक्ष मात्र पिलापाशी या उक्तीप्रमाणे या आमच्या सुनीताताईंनी आपल्या गावाकडे पुन्हा एकदा वळून आपल्या माता भगिनींचे जे काही आपण हाल पाहतोय, आज आरोग्य, शिक्षण, पाणी याच्यावरती बोलतील, या सगळ्या गोष्टी ज्या सुनीताताईंनी बघितल्या, रोजगार बघितला, याच्यावरती कुठंतरी बदल झाला पाहिजे. म्हणून सुनीताताई प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या अनेक अडचणीमध्ये खरं तर जात आहेत. आणि सुनीताताईंनी निवडणूक लढवायची ठरवल्यानंतर तालुक्याला माहिती काय काय स्थित्यंतर घडली, परंतु संपूर्ण निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतली आज. आणि जनतेने हातामध्ये घेतल्यानंतर सुनीताताईला प्रत्येक गावातून भरभरून असा पाठिंबा आहे. आणि त्याच अनुषंगाने खरं तर सुनीताताई रोहिदास बोराडे हे आमच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक लढवतात. तांबेगणातील आमच्या दुसऱ्या भगिनी आहेत त्या कमलताई बाळू शेळकंदे, त्या गेल्या 10 वर्षापासून
भिवाडे खुर्द गावचं सरपंच पद खरं तर त्यांच्याकडे आहे. आरक्षण कोणत्याही असो, महिला असो, पुरुष असो, परंतु या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी कमलताईवरती विश्वास याच्यासाठी ठेवला आहे. उत्तम प्रशासनाची जाण, प्रचंड प्रशासनावरती पकड आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षित अशा आमच्या कमलताईंनी देखील रोजगार हमी असेल, पाण्याचं सिंचन व्यवस्था असेल, गटार असेल, रस्ते असतील, महिला सबलीकरण असेल, महिला बचत गट असेल, अनेक विषयांवरती अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. पेसा क्षेत्रामधील ग्रामपंचायत असल्या कारणानं पेसाचं सुद्धा उत्तम काम त्या ठिकाणी आमच्या कमलताई बाळू शेळकंद यांनी केलंय. त्या सुद्धा जुन्नर तालुका पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक तांबे गणातून लढवत आहेत. आमच्या बारव गणातील ज्या काही आमच्या भगिनी आहेत त्या देखील या ठिकाणी निवडणूक लढवतात. त्या नीलमताई अजिंक्य घोलप वायाळ यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांचं शिक्षण MBA आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आदिवासी भागाच्या जडणघडणीमध्ये वेगवेगळ्या विकास कामांमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय, जे अगदी मंत्र्यांपासून तर अगदी जुन्नर तालुक्यातल्या मुख्य राजकारण म्हणून ज्यांच्याकडे राहिले ते मारुती डुबाजी वायाळ यांच्या त्या कन्या आहेत. यांचं माहेर हे उसरान आहे. आणि अजिंक्य घोलप यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खामगाव जी काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचे ते विद्यमान आता नीलमताई सरपंच आहेत आणि अजिंक्य भाऊ हे माजी उपसरपंच राहिलेले आहेत. खामगाव देखील खूप मोठं गाव आहे. त्या गावामध्ये आदिवासी आणि आमचे बहुजन बांधव त्या ठिकाणी राहतात. अजिंक्य भाऊनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर काम गेल्या मागच्या काळामध्ये केलंय. आमच्या नीलमताईंनी देखील अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी केलंय. असे उच्च शिक्षित आणि विशेष करून प्रशासनाचे प्रचंड जाण असणारे असे आमचे उमेदवार खरं तर ही निवडणूक लढवतात. आणि ही निवडणूक लढवत असताना खरं तर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, वेगवेगळे सर्वपक्षीय कार्यकर्ते असतील, त्यांनी या भागाच्या विकासासाठी खरं तर त्यांनी आम्हाला भरभरून असा पाठिंबा दिलाय. या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे आदिवासी समाजाचे नेते आदरणीय काळूदादा शेळकंदे, आमच्या आदिवासी समाजाचं दैवत आणि माजी आमदार कृष्णराव मुंडे यांचे चिरंजीव विक्रमदादा मुंडे, मारुती शेठ वायाळ, ललित जोशी, किरण ढोकरे, देवका मोरे, अशोक बोत्रे, अविनाश ढोबळे, मुरकुटे महाराज, पोपट महाराज खंडागळे, देवदत्त महाराज ताजणे, आंबिडे साहेब, सचिन डाके, माऊली लांडे, अरुण पापडे, कोतेरे साहेब, कुंदन बगाड, अजिंक्य घोलप, जनकू बोराडे, गंगाराम सांगडे साहेब, पांडुरंग पारधी साहेब, जितू शेळकंदे, संदीप मुंडे, घनश्याम बांबळे, आमचे मार्गदर्शक कांबळे सर आणि विशेष करून या पत्रकार परिषदेला आमच्या नेत्या आणि मार्गदर्शिका माजी उपनगराध्यक्षा आदरणीय अलकाताई फुलपगार ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. देवका मोरे साहेब उपस्थित आहेत. अनेक सुरेखाताई जडर या आमच्या महिला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक आमचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असताना आमच्या भागातील सन्मान्य सीताराम शेठ खिलारी, सन्मान्य भाऊसाहेब देवाडे, सन्मान्य उत्तम शेठ घुले, सन्मान्य प्रकाशजी शिंदे, सन्मान्य नवले साहेब, अनेक गावचे सरपंच, त्याच्यामध्ये संतोष तळपे, महादेव निर्मळ, पुष्पा दामसे, त्याच्यानंतर सन्माननीय सुखदेव रावते, सन्मान्य संतोष खिलारी, राळेगण गावच्या सरपंच पल्लवी गायकवाड, सन्माननीय तांबेगावच्या सरपंच मीरा गायकवाड, मडके, सन्माननीय बेलसरगावच्या सरपंच नीता ताजने, सन्माननीय आमचे ग्रुप ग्रामपंचायत जळवंडीचे सरपंच सन्माननीय किरण काळू शेळकंदे, अनेक गावचे सरपंच, त्यामध्ये निंगिरी गावचे विठ्ठल रडे, केशव वायाळ माजी सरपंच, अनेक जे काही आदिवासी विभागातले सगळे कार्यकर्ते, जितकी नावं घेतील तितकी नावं या ठिकाणी आहे. संपूर्ण तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, माजी उपसरपंच असतील, माजी सरपंच असतील, सुदाम दिघे, अनेक रुपा दिघे, BDO साहेब, ही सगळी मंडळी ही सगळी आज सुनीताताई बोराडे असतील, नीलमताई घोलप वायाळ असतील, किंबहुना आमच्या कमलताई शेळकंदे असतील, यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी खरं तर सगळ्यांनी कंबर कसले. आज मी त्यांचे संपूर्ण बारव जिल्हा परिषद गटातील संपूर्ण मतदार बंधू भगिनीचे खरं तर या ठिकाणी अभिनंदन करत असताना ही लढाई आता सुरू झाली आणि ही लढाई आपल्याला एक मताने एक दिलाने जिंकायचे. या लढाईसाठी शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण प्रत्येक तळागाळातील आमचे नोकरदार असतील, विशेष करून पुणे, मुंबई,
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करतायत, त्यांची सुद्धा खूप दिवसाची मनापासूनची इच्छा आहे की आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजेत. आज जुन्नर तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांनी तालुका पर्यटन केला आणि पर्यटनाचा जर विचार केला तर जवळजवळ 60% पर्यटन हे पश्चिम भागामध्ये आहे आणि नॅचरल पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्याचा जर सर्वांगीण विकास झाला तर माझ्या माय माऊली असतील, माझे तरुण सहकारी असतील, यांना उद्या भविष्यामध्ये कुठेही जायला लागू नये म्हणून आमचे जे काही नोकरदार मंडळ आहे यांचा देखील या तिन्ही उमेदवारांना भरभरून पाठिंबा आहे. उद्याची निवडणूक जनतेच्या जीवावरती आम्ही जिंकल्याचं कारण आहे. एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्ती असा हा संगम होत असताना ही निवडणूक खरं तर आई वर्सुबाई असेल, आई दुर्गादेवी असेल, आमच्या आदिवासी कुलदैवतांच्या कृपा आशीर्वादाने हे आम्ही जिंकले असं या निमित्ताने सांगत असताना मनापासून आनंद होतोय की सगळी मंडळी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित राहिली. मी तांबे बारो जिल्हा परिषद गटाच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी आमचे सहकारी आदरणीय किरण लोणकरे जे वन हक्क समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की पुढील आपण मांडणी करावी.